साल आहे 1990. महिना होता डिसेंबरचा. पोस्टमन पोस्टकार्ड घेऊन कोलकाता या ठिकाणचं खेलत घोष लेन आहे त्या ठिकाणी एका घरामध्ये आला. या घरातील पूर्णिमा नावाच्या मुलीनं ते पत्र वाचलं. ते पत्र होतं तिच्या भावांचं. हे पत्र पाहून तिला रडू कोसळलं. त्याच्यामध्ये लिहिलं होतं, आई वडिलांची काळजी घे, आमची काळजी करू नकोस, आम्ही तुझ्या लग्नाला जरूर येऊ. हे पत्र वाचलं आणि ती बहीण जोरजोराने ओरडायला लागली, रडायला लागली, कारण तिच्या दोनही भावांचा मृत्यू झाला होता आणि त्यांचंच हे पत्र होतं. त्यांच्यावरती अंत्यसंस्कारसुद्धा झालेले होते आणि 12 डिसेंबरला तिचं लग्न होतं. आता याच्यामध्ये ज्यानं पत्र लिहिलं होतं तो होता शरद कोठारी आणि त्याचा मोठा भाऊ रामकुमार कोठारी. या दोघांनी अयोध्येमध्ये शरयू नदीच्या काठी चिरनिद्रा घेतली होती, परत कधीही घरी न येण्यासाठी. राजस्थान राज्यातील बिकानेर भागामध्ये राहणारे हिरालाल कोठारी आणि त्यांची पत्नी होती सुमित्रा देवी कोठारी. यांची मुलं होती रामकुमार कोठारी, शरद कोठारी आणि पौर्णिमा कोठारी. यांच्या वडिलांना कामानिमित्ताने सतत त्यांच्या जागा बदलायला लागत होत्या आणि त्यामुळे रामकुमार आणि शरद यांचं बालपण मध्य प्रदेश या ठिकाणच्या बैतूल या ठिकाणी गेलं होतं. त्यांचं प्राथमिक शिक्षण जामठी या भागामध्ये भारत भारती निवासी विद्यालयामध्ये झालेलं होतं. या दोन भावांच्यामध्ये वयाचं फक्त 1 वर्षाचं अंतर होतं, पण दोघंही भाऊ अगदी मित्राप्रमाणे राहत होते, खेळत होते, बागडत होते, लहानाचे मोठे होत होते. बैतूलमध्ये यांचं 5वीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं आणि त्यानंतर यांचा परिवार कोलकात्याला आला. या ठिकाणचं मोठी बाजारपेठ या भागामध्ये खेलत घोष लेन आहे, या परिसरामध्ये ते राहायला लागले. कोठारी बंधू हे लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी यांचा संबंध आला होता आणि अभ्यासाबरोबरच ते राष्ट्रीय सेवेशी सुद्धा जोडले गेलेले होते आणि नंतर दोन्ही कोठारी बंधूंनी संघाचं 2य वर्षाचं प्रशिक्षणही एकत्र घेतलेलं होतं. 1990मध्ये राम मंदिर आणि बाबरी याच्यामधला वाद सुरू झालेला होता आणि यावेळेस कोठारी बंधू हे 20-22 वर्षांचे होते. कारसेवेत सहभागी होण्याची त्यांची प्रचंड इच्छा होती, पण 12 डिसेंबरला त्यांच्या बहिणीचं लग्न होतं. बहिणीच्या लग्नाला 1 महिना बाकी होता. अशा परिस्थितीत दोघांनीही आपल्या बहिणीला वचन दिलं होतं की ते लवकरच तिथून परत येतील आणि लग्नाला उपस्थित राहतील. पण यांच्या वडिलांचं मत होतं की किमान एका भावानं तरी घरी राहिलं पाहिजे, लग्नाची व्यवस्था पाहिली पाहिजे. पण दोन्हीही भाऊ आपल्या इराद्यापासून पाठीमागं हटत नव्हते आणि अखेर वडिलांनी त्यांना एका अटीवरती सहमती दिली आणि ती होती, अयोध्येमधून तुम्ही रोज पत्र लिहायची. आता अयोध्येला जाण्यापूर्वी कोठारी भावांनी यासाठी असंख्य पत्र घेतलेली होती आणि त्यानंतर ते घरातनं बाहेर पडले. राम आणि शरद यांनी 22 ऑक्टोबरच्या रात्री कोलकात्याहून ट्रेन पकडली आणि ते बनारसला आले. पण या ठिकाणी उतरल्यानंतर पाहिलं तर सरकारनं सर्व गाड्या रद्द केल्या होत्या. त्यामुळे त्यांनी टॅक्सी केली आणि आझमगडच्या फुलपूर या शहरामध्ये ते आले. आता या ठिकाणी सुद्धा सरकारने सगळे रस्ते बंद केलेले होते. या दिवशी तारीख होती 25 ऑक्टोबर 1990. आता करायचं काय? कोणतीही गाडी नाही, कोणतीही घोडी नाही आणि सर्व हायवे बंद आहे, सर्व रस्ते बंद होते. पण यांच्या मनामध्ये प्रचंड इच्छाशक्ती होती, प्रबळ इच्छा होती. अयोध्या यांच्यापासून 200 किलोमीटर अंतरावरती होती. आता त्यांनी चालत जायचं ठरवलं आणि 5 दिवस अहोरात्र चालत प्रवास करत ते 30 ऑक्टोबरला पहाटे 4 वाजता अयोध्येमध्ये पोहोचले होते. आणि त्याच दिवशी 30 ऑक्टोबर या दिवशीच वादग्रस्त ठिकाणी पोहोचणारा शरद हा पहिला व्यक्ती होता. तो घुमटावरती चढून त्यानं ध्वजारोहण केलं आणि यावेळी CRPFच्या जवानांनी दोनही भावांचा पाठलाग करून त्यांना काठ्यांनी मारहाण केली होती. दोघंही भाऊ जखमी झालेले होते. त्यानंतर 2 नोव्हेंबरचा दिवस आला. विनय कटियार यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही भाऊ दिगंबर आखाड्यातून हनुमानगढीकडे निघाले होते. याच सुमारास सुरक्षा दलांनी गोळीबार सुरू केला होता. कारसेवकांनी आजूबाजूंच्या घरांचा आसरा घेतला होता आणि यावेळी CRPFच्या जवानानं शरदला घरातनं बाहेर काढलं, त्याला रस्त्यावरती बसवलं आणि त्याच्या डोक्यामध्ये गोळी झाडली. आपल्या धाकट्या भावाला ठार केल्याचं पाहिल्यानंतर रामकुमार आवेगामध्ये बाहेर आला, ललकारी दिली. यावेळेस त्या जवानानं रामकुमारवरही बंदूक रोखली.
भावाचा मृतदेह पडलेला पाहून रामनं रुद्रावतार धारण केला होता. तो ललकारी देत त्या जवानाच्या समोर यायला लागला. यावेळी त्या जवानाच्या बंदुकीतनं गोळी सुटली आणि राम जागेवर कोसळला. दोघा भावांचा जागीच मृत्यू झाला आणि यानंतर प्रचंड वादंग निर्माण झाला. ही बातमी जेव्हा त्या मुलांच्या घरच्यांना समजली, विचार करा त्या घरच्यांची अवस्था काय झाली असेल. वडील हिरालाल यांना हा इतका मोठा धक्का होता की ते आपल्या मुलांचे मृतदेह पाहण्यासाठी सुद्धा येऊ शकले नाहीत. 4 नोव्हेंबर रोजी शरोई नदीच्या काठी कोठारी बंधू यांच्यावरती अंत्यसंस्कार झाले. यावेळी हजारो कारसेवकांची गर्दी झाली होती आणि त्यानंतर कोठारी बंधूंच्या बहिणीचं लग्न झालेलं होतं. पण हे भाऊ त्या लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत आणि आपला शब्द त्यांना पाळता आला नाही. पण अनेक कारसेवक या बहिणीची पाठराखण करायला आले होते. तर ही कथा आहे त्या 2 भावांची, कोठारी बंधूंची. ही माहिती आपल्याला कशी वाटली त्याबद्दल जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.